वेल, मी आनंदाच्या मालकीच्या परमेश्वराचे आभार मानतो. जोपर्यंत इस्लाम टिकून आहे तोपर्यंत त्याच्या पैगंबर मुहम्मदवर आणि त्यांच्या पालकांवर आणि मार्गदर्शक असलेल्या साथीदारांवर शांती आणि आनंद असो. या पुस्तकाचे अनुसरण करून येथे अशा शिफारसी आहेत ज्या फायदेशीर आहेत, आनंद आणि अर्थाने परिपूर्ण आहेत. प्रत्येक श्रद्धावानाने दैवी आज्ञा धारण केल्या पाहिजेत आणि सत्य असलेल्या पैगंबराच्या सुन्नतला स्वीकारले पाहिजे. हे पुस्तक अर्थ आणि महत्त्वाने परिपूर्ण आहे. हे पुस्तक आनंदाने भरलेले आहे. ते नरकाच्या वाईटांपासून संरक्षण करते. ते स्वर्गाकडे घेऊन जाते, जे त्याचे अनुसरण करते. ते नरकाच्या वाईटांपासून संरक्षण करते. ते स्वर्गाकडे घेऊन जाते, जे त्याचे अनुसरण करते. कारण सिद्धांत आणि मार्गदर्शनाच्या बाबतीत त्यात जे काही आहे ते अमर्याद आहे. मी हे पुस्तक मोक्षाच्या मार्गाकडे निर्देशित करणाऱ्या महान विद्वानांच्या पुस्तकांमधून घेतले आहे. त्यात देवाच्या शिफारशी आणि पैगंबराच्या पद्धती आहेत, जे देवाकडे वळतात त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यास ते सक्षम करते. मग तुम्ही देवाच्या शिफारशींचे पालन केले पाहिजे. हे मुस्लिम बांधवांनो, देवाची उपासना करा आणि त्याच्या आज्ञांचे पालन करा. त्याच्या शिफारशी आणि परलोकाच्या शिक्षेपासून बचाव करणाऱ्या सर्व गोष्टी शिकल्यानंतर आणि त्यांचे काळजीपूर्वक पालन केल्यानंतर, पैगंबर आणि त्यांच्या आदरणीय सहकाऱ्यांच्या शिफारशी आणि पद्धतींचे अनुसरण करा. देवाच्या मनाईंपासून सावध राहून आणि आम्ही तुम्हाला त्यांच्यापासून सावध राहण्यास सांगतो, तर योग्य मार्गाचा अवलंब करा. मित्रांनो, देवाच्या बरोबरीचा शोध घेऊ नका, कारण त्याच्या बरोबरीचा शोध तुम्हाला नरकात घेऊन जातो. जाणूनबुजून केलेल्या गुन्हेगाराला शिक्षा करण्याशिवाय तुमच्या शेजाऱ्याला मारू नका, कारण हे कृत्य निषिद्ध आहे. स्वार्थासाठी व्यभिचाराकडे जाऊ नका. अनुपस्थित असलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणे टाळा. दिखाऊपणा, वाईटपणा आणि दुष्टतेला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून सावध राहा. खोटेपणा, अभिमान पसरवणाऱ्या, आपल्या मालकीच्या नसलेल्या गोष्टींचा गैरवापर करणाऱ्यांपासून आणि विश्वासघात करणाऱ्यांपासून सावध राहा. तुमच्या शेजाऱ्याकडे मत्सराने पाहू नका. जबरदस्ती केल्याशिवाय त्यांच्या धर्माकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची साथ देऊ नका. जर तुम्ही पाप केले असेल तर शक्य तितक्या लवकर पश्चात्ताप करा. राग आल्यावर स्वतःला शांत करा. चांगल्या चारित्र्याचे पालन करा. नेहमी ढोंगीपणापासून सावध राहा. नेहमीच शांत रहा. देवाकडे वळा. वेळ येताच प्रार्थनेसाठी तयार राहा. डोके आणि त्याच्या सभोवतालच्या गोष्टींपासून, पोट आणि त्यात असलेल्या गोष्टींपासून सावध राहा. याचा अर्थ, माझे डोळे ते काय पाहतात, कान ते काय ऐकतात, गुप्तांग, जीभ ते काय म्हणते, आणि पाय ते कुठे आहेत. नेहमी आपल्या पैगंबराचा आशीर्वाद आणि अभिवादन मिळवा. रात्रंदिवस देवाच्या नावांच्या प्रार्थना आणि प्रार्थनांमध्ये स्वतःला समर्पित करा. तुम्हाला बरे वाटेल त्या महिन्यात दर महिन्याला 3 दिवस सतत उपवास करा. मृत्यू येण्यापूर्वी देवाकडे सतत पश्चात्ताप करा. पाहुणे आल्यावर त्यांचे स्वागत करा. तुमच्याकडे येणाऱ्यांचे स्वागत करा. जर मुस्लिम आजारी असतील तर त्यांना भेटा. जीवनात निषिद्ध खेळांपासून सावध राहा. निष्क्रिय बडबड करण्यापासून सावध राहा, त्याऐवजी देवाच्या नावांच्या प्रार्थनांकडे वळा. देवाचा अधिक वेळा विचार करा. रात्री प्रार्थना करा, इतरांना खायला द्या, त्यांचे कल्याण करा आणि तुमचे बंधन मजबूत करा. इतरांच्या चुकांचा उल्लेख करू नका आणि धैर्यवान व्हा. एकमेकांपासून दूर जाऊ नका.
एकमेकांचा अपमान करू नका किंवा खुशामत करू नका. भांडू नका किंवा बढाई मारू नका. एकमेकांसाठी फक्त चांगलेच करा आणि एकमेकांसाठी फक्त चांगलेच करा. गावातील लोकांचा आणि वृद्धांचा आदर करा. अनाथ आणि मुलांवर दया करा. गरीब, दुर्दैवी आणि कर्जबाजारी लोकांना मदत करा. अन्यायाचा संदर्भ हाऊस ऑफ लॉर्ड्सकडे द्या. इतर कोणत्याही गोष्टींपूर्वी संकटात धीर धरा. आणि देवाचे आशीर्वाद त्यांच्यासाठी आहेत जे त्याचे आभार मानतात. मत्सर आणि द्वेष टाळा, थट्टा, अभिमान आणि द्वेष टाळा. आणि जमातीमध्ये नमाज अदा करा. तुमच्या मध्यस्थीने तुम्हाला सन्मानित केले आहे. इस्लामच्या तत्त्वांचे पालन करा. तुम्ही उठता तेव्हा तुम्ही सुरक्षित असाल. यापैकी पहिले एकेश्वरवाद आणि प्रार्थना आहे. हज, उपवास आणि जकात. लोकांच्या दोषांवर लक्ष केंद्रित करू नका, कारण ते अपयशाचे लक्षण आहे. तुमचे कपडे सर्व अशुद्धतेपासून स्वच्छ करा, कारण ते पोत्यांचे काम येते. हे माझ्या लोकांनो, पवित्रतेच्या स्थितीत रहा आणि घृणास्पद आणि अपवित्रतेपासून पळून जा. हे माझ्या लोकांनो, न्यायात स्थिर रहा. पालकांसाठी, अनंतकाळासाठी. हे बंधुत्वानो, एकत्र या. कारण तुम्ही काळाच्या शेवटी आहात. पुनरुत्थानाच्या दिवसाची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रत्येक कामगाराला त्याचे चिन्ह दिसेल. आपण सर्वात अंधारमय काळात जगत आहोत. देशांमध्ये बंडाचे हास्य आणि आजारपण आणि दुःखांचे विदारकपणा आणि लोकांवर मृत्यूचे विदारकपणा आणि अज्ञानाचे हास्य विश्वासघाताने मिसळलेले आणि विश्वासाच्या निष्ठेचा अभाव आणि स्त्रियांमध्ये नम्रतेचा अभाव आणि मुलांमध्ये नम्रतेचा अभाव आणि चांगल्या आणि नीतिमान लोकांची कमतरता आणि ढोंगीपणा आणि द्वेषाचे हे हास्य. श्रीमंतांना उंच करणे आणि विद्वानांना कमी लेखणे. अज्ञानींना प्राधान्य देणे आणि सक्षमांना उशीर करणे. हा शांततेचा क्षण आहे. आणि घरी घालवलेला वेळ आणि गुटशिवाय समाधानाचा काळ. तपस्वीपणा आणि शांततेचा काळ. डोंगर आणि वाळवंटात एकांतवास आणि पलायनाचा काळ. आणि बहुतेक लोकांचा ख्रिश्चन धर्माकडे कल. ख्रिश्चन धर्माकडे झुकणाऱ्यांचा धिक्कार असो. ख्रिश्चनांवर आपल्या प्रभूचा शाप असो. हज करणाऱ्या आणि भेट दिलेल्यांच्या कृपेने आमच्या प्रभूचा शाप यहुद्यांवर असो. नोहा, सालीह आणि हुद यांच्या कृपेने आमच्या प्रभूचा शाप मगींवर असो. आमच्या शेखअल सनौसी यांच्या आजोबांच्या कृपेने आमच्या प्रभूचा शाप अविश्वासूंवर असो. प्रकाशाचा मालक असलेल्या मेसेंजरच्या पवित्रतेमुळे काफिरांकडे झुकणाऱ्यांचा धिक्कार असो. कारण ते भ्रष्ट झाले आहे. शत्रूंची बाजू घेणाऱ्यांचा धिक्कार असो. कारण त्याला दुर्दैवाने ग्रासले होते. सर्व ख्रिश्चनांसाठी धिक्कार असो, धिक्कार असो. खरोखर, ज्याने काफिरांवर हल्ला केला आणि ते गरजेबाहेर नव्हते. प्रतिष्ठा किंवा संपत्ती शोधणे, किंवा विजय आणि कृपा मिळवणे. शपथेनुसार हे निंदनीय आहे. त्याच्या मेसेंजरसोबत निसंशय. काफीर आणि शत्रूंपासून सावध रहा. आत्मा, सैतान आणि वायू. आणि नवोपक्रम टाळा. सदैव अनुसरण करत राहा. आणि मेसेंजरच्या सुन्नतचे अनुसरण करून. आणि अज्ञानी लोकांच्या परंपरेचा शोध लावून. मसीहाच्या सुन्नतचे आणि नीतिमान साथीदारांच्या सुन्नतचे दृढपणे पालन करा. आणि येथे आज्ञा पूर्ण होते. एक उदात्त, सुंदर आणि तेजस्वी स्त्री. म्हणून हे बंधूंनो, तिचा वापर करा.
तुम्हाला शांती आणि दैवी कृपा प्राप्त होवो. त्याच्या पूर्णतेसाठी देवाची स्तुती असो. येणाऱ्या सर्व दिवसांसाठी तुमच्यावर शांती असो. मेसेंजरवर, ज्याच्याकडे ढग आहेत, त्याची संपत्ती आहे, त्याचे प्रमुख साथीदार आहेत आणि बंधूंमध्ये ज्यांचे अनुसरण केले जाते त्यांच्यावर, जोपर्यंत पाने फांद्यांवर राहतात तोपर्यंत.